जनरली सोशल मीडियाचे जे युजर्स आहेत त्यांचे अकाउंट सेफ नाही आहेत असं तक्रारी होत्या, असं ऐकू पण होतं. पण आता जिल्हा प्रशासनातले काही अधिकाऱ्यांचे अकाउंट सुद्धा सेफ राहिलेले नाहीत. फेक अकाउंट करून त्यांच्या नावे पैशाची मागणी करण्यात येते. तुमच्यासोबत सुद्धा हा एक प्रसंग घडलेला आहे आणि नुकताच काल जी श्रीकांत यांचे सुद्धा अकाउंट एक तयार झालेला आहे. कसं बघताय सर तुम्ही? नाही, हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग काही लोक करीत आहात आणि त्यामुळं माझं स्वतःचं मोबाईल अकाउंट हॅक करून माझा फोटो लावून माझ्याच काही अधिकारी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी केल्याचं निदर्शनास आल्यामुळं आम्ही तातडीनं सायबरकडे गुन्हा नोंदवला होता. ते अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे. संबंधिताचा शोध घेणं पण सुरू आहे. शहरातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं अकाउंट हॅक झालेलं आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचं हॅक झाल्याची बातमी वाचली. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचं अकाउंट हॅक झाल्याची बातमी वाचली. आणि ही जी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणारे लोक आहेत हे बारकाईनं लक्ष ठेवतात. कोणते अधिकारी कुठं आहेत, त्यांचे अधीनस्थ कोणत्या अधिकारी कर्मचारी आहेत, इव्हन समाजातले मोठी मोठी लोक कोण आहेत, त्यांच्या संपर्कात कोण लोक आहेत, याचा सगळा अभ्यास करून हे लोक ह्या अशा ॲक्टिव्हिटी करतात. माझं सर्वांना विनम्र आव्हान असणार आहे की सावध राहणे हाच एक त्यामागचा उपाय आहे. आणि जर कोणी आपल्याला अशा आपल्या जवळच्या नावाच्या फोटोचा DP ठेवलेला किंवा नवीन कुठल्या तरी अकाउंटवर आपल्या परिचयाच्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून जर पैसे मागत असतील तर खातर जमा केल्याशिवाय कोणी कोणाला पैसे देऊ नका. फार मोठ्या प्रमाणामध्ये अकाउंट हॅक होऊन लोकांना लुबाडण्याचा कार्यक्रम चालू आहे. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून करोडो रुपये लोकांचे लुटले गेलेले आहेत. त्यामुळं टेक्निकली जे काही आपण इन्स्ट्रुमेंट वापर करतो त्याचा जपून वापर करणे, सांभाळून वापर करणे आणि अशा पद्धतीची जर काही शंका आली तर तातडीनं पोलिसांमध्ये खबर देणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं कृत्य होत असेल तर तातडीनं त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाला मदत करा. सर, जिल्हा राज्य सध्या आचारसंहितेमध्ये आहे आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका कालपासून नॉमिनेशन सुरू झालेले आहे. जिल्ह्याचे प्रमुख तुम्ही आहात, कसं वातावरण आहे जिल्ह्याचं? तुम्ही काही स्पेशल सूचना दिलेल्या आहेत का? एकंदरीत तुमच्याकडे काय माहिती आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी शुक्रवारीच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी, नगर परिषद, पोलीस सर्व विभागाची बैठक घेऊन सर्व सखोल सूचना दिलेल्या आहेत. विधान परिषदेच्या धर्तीवरच आम्ही या निवडणुकीकडे पाहतो आहोत आणि त्यामुळं आचारसंहिता, प्रशासकीय कामकाज, निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत जलद गतीने पारदर्शक होईल याकडे आमचा फार मोठा कल असणार आहे आणि तशा सूचना मी जिल्हाभरामध्ये दिलेल्या आहेत. मी आणि SP दोघं पूर्ण जिल्हाभराचा दौरा आम्ही करतो आहोत आणि प्रत्येक नगर परिषदमध्ये निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे व्हावी याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे निवडणुका पार पाडल्या जातील.